आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणी छापे टाकून एकूण 18,911 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाणवन तालुका माण येथे सावा उर्फ सावित्री नाथा नरळे वय 27 ही महिला बेकायदेशीर दारू विक्री करीत असताना आढळल्याने पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे। यामध्ये पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या आणि हातभट्टीची दारू असा एकूण 14,130 रुपयांचा माल जप्त केला। तर पर्यंती तालुका माण गावच्या हद्दीत भानुदास हिंदूराव सरतापे वय 38 हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला बेकायदेशीर दारू विक्री करीत असताना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे। यामध्ये पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या आणि हातभट्टीची दारू असा एकूण 4,781 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक विभूते, PSI अनिल वाघमोडे, पोलीस नाईक लुबाळ, महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे आणि वसीम मुलानी यांनी केली आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन